अ, चला सगळ्यांना आपल्याला श्री शिवपुराण संपवायचं आहे. तर द्वादश ज्योतिर्लिंगाचं मी वाचतीये. मी आता मगाशीच शिवसाधकांची मीटिंग घेतली आणि त्यात सांगितलंय आपल्याला ज्योतिर्लिंगाचं महत्त्व बघायचं आहे. आपण जे ध्यान करतोय शिवसरोदय शास्त्र शिकलेल्यांचं शिवसाधक. त्यातून आपल्याला जे काही आपण महाशिवरात्रीला केलं ध्यान, त्याच्या पुढच्या सगळ्या ऊर्जा दर महिन्याच्या शिवरात्रीच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर लवकरात लवकर सगळ्यांनी 8 मार्चचा कोर्स करून घ्यावा. शिवसरोदय शास्त्र भाग 1. तुम्हाला जर ट्रू अध्यात्म, ट्रू स्पिरिच्युअलिटी आणि ट्रू स्वतःची आध्यात्मिक उन्नती करायची असेल, तर हे शिवसाधक ग्रुपमधनंच घडणार आहे. आपण डीप योग शास्त्रांचा अभ्यास या वर्गातून करणार आहोत. जसं आपण ज्ञानबोधमध्ये आपण आता हे जे शिवपुराणाचा वेगळा ग्रुप केला. ज्ञानबोधवर नाहीये याची लिंक. शिवपुराणाचा वेगळा ग्रुप केला. तसाच आता ज्ञानबोधमधनं जे वाचन असतं, तो शिवसाधकांसाठी वेगळा होणार आहे. आणि 8 मार्च हा शेवटची संधी असेल भाग 1 करायची 2026 मधली. तर ते मी एक आज प्लॅन केलं, की वेळा काही बदलायच्यात का? कोणाला जमत नाहीये का? काही शंका आहेत किंवा काही सूचना आहेत का? आणि पुढे त्याच्यातून आपल्याला कसं जायचं आहे? तर लवकरात लवकर ते करून घ्या 8 मार्चचं. द्वादश ज्योतिर्लिंग वाचूयात. तर आताच मी सांगितलं, की हे सगळे वेद दर शिवरात्रीला आता सुरू झालेत. परिवर्तनाची ऊर्जा येते. ग्रहण आहे. काल झाले त्याची ऊर्जा सुरूच आहे. 6 महिने राहणार आहे. परत चंद्रग्रहण येतंय 3 मार्चला. ते सुद्धा परिवर्तन घडणार आहे. त्यामुळे आता शिवसर्वोदय शास्त्र भाग 5 ज्योतिषशास्त्राकडे आपल्याला जायचं आहे. आणि आपण नुसतं शिवसर्वोदय बघत नाही, आपण डीप एक्सटेंडेड नॉलेज घेतो. तर या आपल्या असेन्शन, आपल्या इव्होल्यूशन, आपली आध्यात्मिक उन्नती याच्या रिलेटेड आपल्याला ते ज्योतिषशास्त्र शिकून त्याचा फायदा घेऊन आता हे जे ग्रहण आपल्या कुठल्या घरामध्ये येत आहेत, आपल्या पत्रिकेप्रमाणे आपण जो काही या जीवनाचा प्रोग्राम घेतलाय त्याप्रमाणे अभ्यास करून भाग 5 आपण करून मग पुढे या सगळ्या परिवर्तनाच्या ऊर्जा घ्यायचं असं ते सगळं ऑब्जेक्टिव्ह मी सांगितले. तर ते थोडंसं रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐकून घ्या ज्यांनी केलेलं नाहीये मीटिंग किंवा जे शिवसर्वोदय शास्त्र शिकलेले नाहीयेत. आणि हे संधी घ्या. तर चला आता द्वादश ज्योतिर्लिंग. नंदीश्वर म्हणाला 12 ज्योतिर्लिंगाची स्थाने पुढील प्रमाणे आहेत. हिमालय, केदारनाथ, डाकिनी वनात श्री भीमाशंकर, काशीपुरीत ज्या काही वरती प्लॅनेटरी ग्रिड्स तयार झाल्यात असेन्शनसाठी आपल्याला ऊर्जा देणार आहे. जसं इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये येते. आपल्याजवळ वायर असेल, आपण ट्रान्समिशन लाईनवरनं पॉवर घेतली असेल तर ती येते. सोलर पॉवर आपल्याला केव्हा मिळते? सोलर डिव्हाइसेस असेल तर मिळते. तशा या परिवर्तनाच्या ऊर्जा देणाऱ्या ज्या ग्रिड्स आहेत, त्याला आपण कनेक्ट होणं गरजेचं आहे. पिरॅमिड हा एक नोड पॉइंट आहे त्या ग्रिडचा. त्यामुळे पिरॅमिडला येणं त्या ऊर्जाला जॉइन होत राहणं हे फार गरजेचं ठरणार आहे. हे पण मी सांगितलेलं आहे. पिरॅमिड नोड पॉइंट आहे आणि आपल्याजवळ तो आहे. त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर हे सगळे ज्योतिर्लिंगाचं दिलेलं आहे. शिवालय, घृष्णेश्वर हे झालंय मला वाटतं. कोटिरुद्र संहिता सुरू करायची आहे. भगवान शंकरांच्या समस्त ज्योतिर्लिंगाची संख्या सांगणे असंभव आहे. कारण सर्व जग ज्योतिर्लिंगमय आहे बघा. स- सर्व जगच ज्योतिर्लिंगमय आहे. म्हणून ही संख्या वर्णनातीत होय. तथापि काही ज्योतिर्लिंगाचे वर्णन मी करीत आहे, असे श्री सुतांनी मुनींना सांगितले. श्री सूत म्हणाले, जेव्हा जेव्हा शिवभक्तांनी शंकराचे स्मरण केले, तेव्हा तेव्हा भक्तांच्या हाकेला धावून मी जरा पाणी घेऊन आले. गडबडीत फोन आला ना एक माझ्या बहिणीच्या USA चा. त्यामुळे मला काही वेळ नाही मिळाला पाणी घ्यायला.
ती म्हणत होती, तशी तिला वेध सुरू झाले. ते काय आध्यात्मिक नाहीये. ती म्हणत होती, मला आता इंडियात यावंसं वाटतंय. बरोबर सगळ्यांना हे सुचणार आहे. आपल्या इंडियातल्या परिवर्तनाची वेगळी गोष्ट आहे. तर श्रीसुत म्हणाले, जेव्हा जेव्हा शिवभक्तांनी शंकराचे स्मरण केले, तेव्हा तेव्हा भक्तांच्या हाकेला धावून जाऊन शंकर त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यातील 12 ज्योतिर्लिंगे महत्वाची होत. सौराष्ट्रात सोमनाथ, उज्जैनपुरीत महाकाल, श्रीशैल येथे मल्लिकार्जुन, ओंकार येथे त्रिलिंग परमेश्वर आहे. हिमालयात केदारनाथ, दाकिनी वनात भीमाशंकर, वाराणसीपुरीत विश्वनाथ, गोदावर तीरी त्र्यंबकेश्वर आहे. आपण बघितलं, हे जे शिवलिंग आहे त्यातूनच सृष्टी जन्मते आणि त्यातच विलीन होते. त्यामुळं आता परिवर्तन म्हणजे जेव्हा ब्रह्मांड सुरू होतं, ब्रह्मांडावरचं नवीन युग सुरू होतं, त्यावेळेला त्या नवीन युगाला सगळं जी काही शक्ती लागते, ते सगळं या महादेवातनं निर्माण व्हायला लागते. कारण बघा, पिंड म्हणजे ज्योतिर्लिंग म्हणजे शिव. शिव म्हणजे आपला श्वास. एवढी साधी गोष्ट आहे. आणि श्वासाशिवाय प्राण नाही आणि प्राणाशिवाय मनुष्य जीवन नाही. मनुष्य काही कोणताही जीवच नाही. मग जीवाचं रूपांतर जर युगामध्ये ब्रह्मांडात व्हायचं असेल, तर हे शिवलिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे श्वास पिरॅमिड तेच आहे. मग ज्यावेळेला आता हे विलीन होणार आहे, प्रलय काळ येणार आहे, तर हाच सगळा भस्म करतो. शिवच तो भस्म करतो सगळा. कारण श्वास गेल्याशिवाय आपण मरत नाही, बॉडी सोडत नाही. त्यामुळे ते शिवच असतो. मग हे कुठून होतं? तर या पिंडीतले जे ज्योतिर्लिंग आहेत किंवा हे जे स्थळं आहेत, त्यातनंच ते परिवर्तनाच्या ऊर्जा येतात. त्यातूनच विध्वंस होतात. ते कसे होतात तुम्हाला सांगते सायंटिफिक. आता हे ज्योतिर्लिंगाचं चाललंय म्हणून सांगते. हेच सगळं अद्भुत आपल्याला शिकत जायचंय शिवसाधकांना, लक्षात घ्या. शास्त्र जाणून उमजून आपल्याला त्या शिवालाच भजायचंय. समाधीत विलीन होता आलं पाहिजे. मोक्ष मिळाला पाहिजे. तर हे जे विज्ञान आहे पिंडीचं, या पिंडीला ॲक्चुअली बघा खडकांमध्ये असतात ज्योतिर्लिंग. स्वयंभू असतात. तो खडक आतून आलेला असतो. स्वयंभू आलेला असतो. तो कोणी असा ठेवलेला नसतो. मग तो तोच आकार कसा घेतो? तर जिथे-जिथे ज्वालामुखींच्या स्फोटक हे आहेत, खाली पोटात, पृथ्वीच्या गर्भामध्ये, ज्यावेळेला परिवर्तनामध्ये युग ज्यावेळेला आता हे व्हायला लागेल, प्रलय काळ, त्यावेळेला बघा सगळे जसं समुद्रामध्ये भूकंप सुरू झाले, तसे लावारच बाहेर यायला लागतात. लाव्हारस बाहेर येतात. त्याच्यातून हे खडक बनतात आणि मग खडकातून ते शिवलिंग येतं. आणि मग ह्या ज्या ऊर्जा असतात त्या केवढ्या हॉट आपल्याला माहिती आहे ना, लाव्हारस किती हॉट असतो, किती हीट असते त्याच्यामध्ये. आणि मग शिवलिंगच ही ऊर्जा पसरवतात. आणि शिवलिंग जसं-जसं वर येतं, तसं ते सगळे लाव्हा रसांना खालच्या जमदग्नी प्रचंड स्फोटक ऊर्जेला रोखून धरतात शिवलिंग. येऊन देत नाही ते लावारस वरती. आजूबाजूला मग सृष्टी निर्माण होते. लोकं असतात. त्यांचं सगळं चैतन्य राखलं जातं. त्यांना जीवित राखलं जातं. आणि जसं प्रलय काळ जवळ येतो, तसं हळू-हळू, खाली जातात ते. आणि तिथून मग सगळी दाहक, सगळी प्रलयन ही ऊर्जा तिथूनच होते. तर हे सगळं शास्त्र आहे. म्हणजे ज्योतिर्लिंग हे काय करतात? शास्त्रीय शुद्ध माहिती घेतली पाहिजे ना आपण. आणि मग त्या परिवर्तनाच्या ऊर्जेला कनेक्ट होऊन आपण पसरवायची आहे ती ऊर्जा, ना की आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी घेणं असतं. आपण ज्यावेळेला देवालयात जातो ना, तो खरं आपल्यासाठी नसतं जात, लक्षात घ्या. आपण ऊर्जा स्प्रेडिंगसाठी जातो. हेच सायन्स आहे. हेच समजून घेतलं पाहिजे. यासाठीच आपण आलेलो आहे. आपण जरी म्हणजे आता मला काल एक मॅडमनी फोन केला, नवीन साधक होत्या. मी तुम्हाला म्हटलं रेकी ग्रँड मास्टर आणि त्यांनी नुसती फोटोतनं ऊर्जा ओळखली. म्हणजे केवढी दिव्य ऊर्जा आहे. तर त्या मॅडम मला म्हटल्या, "मॅडम तुम्हाला सांगू का खरे भिकारी असे कोण आहेत खरे भिकारी? देवळात जाणारे खरे भिकारी." मग मी लगेच त्यांना म्हटलं, "तुम्ही थोडं थांबा. आधी आमचं तर ऐकून घ्या. आम्ही देवाला मानत नाही," म्हटलं. "आम्ही आमच्यातल्या ईश्वरत्वाला खुलवतो." त्या म्हणे, "नाही हो, मी इन जनरल म्हणते, की देवळात जाणारे भिकारी." कारण म्हणे ते देवाला मागत राहतात.
आणि बाहेरचा भिकारी त्यापेक्षा बरा म्हणे. बाहेरचा भिकारी तर न लाज मारताच जगाला दाखवत मागतो आणि आतमध्ये देवळात जाणारे जगाला दाखवत नाही आणि वर असं आम्ही किती हे करतो, काय म्हणतो, धार्मिक आहोत आणि देवदेव करतो आणि पूजा करतो असं दाखवून ते स्वतःचा स्वार्थ साधतात. म्हणजे त्यांना आपल्या शाळेचे कार्यक्रम खूप आवडले. ते म्हणे असं कुठंच चाललेलं नाही जे तुमच्याकडे चाललंय आणि मला खूप आवडलं म्हणे तुमचं. तर हे असं त्या म्हटल्यावर मी विचार केला खरंच की म्हणजे एक देवळात जावं तो मागतोच. तर आपण आपल्यासाठी खरंच जात नसतो. त्या ऊर्जा पसरवण्याचं आपलं काम आहे. म्हणून पूर्वी जे देवळातले विधी असायचे किंवा ह्या असायच्या नृत्यांगना असायच्या देवळात. राजांनी जेव्हा देवळं बांधली, त्या सगळ्या ऊर्जा प्रसरणासाठी हे केली. त्यामुळे चपला सुद्धा किती किलोमीटर लांब ठेवाव्या लागतात. केवढे मोठे-मोठे दक्षिणेचे देऊळ आहेत. कारण ग्राउंडिंग करायचं त्या पृथ्वीला त्या ऊर्जा पसरवायच्या. अशीच कारणं होती आणि ही कारणं ते समजून उमजून घेत असत. पण त्याला एक नंतर जसं कसं आहे, की युग जसं असतं ना, त्या युगातली जशी ऊर्जा असते, तशी आपली चेतना असते. तशी आपली समज होते. आपला काही दोष नाहीये खरं त्याच्यात. आता जे युगाप्रमाणे ह्या ऊर्जा बदलावायचं काम आपलंच असतं ना. म्हणून तर आता हे आपण काम करतोय ना, लोकांना सांगतोय, सत्य सांगतोय, काय परिवर्तन आहे ते सांगतो. आणि आता मी जेवढे नवीन साधक येतात त्यांना, त्या सगळ्यांनाही परिवर्तन माहिती आता प्रलय होणार आहे सगळ्यांना माहिती म्हणून सगळ्यांना येऊन शिकायचंच असतं ते. ध्यानधारणा हे एक छान बदल झाले. म्हणजे निदान त्यांना असं वाटतं तरी, की आपण जॉइन करून घ्यावं, समजून घ्यावं. खूप एका वर्षात फार बदल झालेत. अजून खूप बदल होणार आहेत. तर मल्लिकार्जुन जवळ रुद्रेश्वर नावाचे उपलिंग आहे. नर्मदा तीरी महाकाल ज्योतिर्लिंगाजवळ दुग्धेश नावाचे उपलिंग आहे. श्री ओंकाराजवळ कर्दमेश नावाचे उपलिंग आहे. केदारेश्वराजवळ भूतेश नावाचे उपलिंग आहे. भीमाशंकराजवळ भीमेश्वर नावाचे उपलिंग आहे. नागेश्वराजवळ भूतेश्वर नावाचे उपलिंग आहे. घृष्णेश्वराजवळ व्याघ्रेश्वर नावाचे उपलिंग आहे. आता हे घृष्णेश्वर, भीमाशंकर आणि आपलं नाशिकचं सुरू झालेत. भरपूर तुफान स्पीड वाढलाय तेथून पसरणाऱ्या परिवर्तन ऊर्जेचा स्पीड वाढलेला आहे. हे सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत ते एका ग्रिड नेटवर्क कनेक्शन मध्ये कनेक्ट झालेले आहेत ब्रह्मांडीय ऊर्जेला. साधे-सुधे नाहीयेत. काशी नगरीत शंकराचं आणि हे सगळं भारताला लाभलेलं आहे. हे आपलं अहो पुण्य आहे. आपलं भारत केवढा महान आहे. आता सगळी दुनिया या ऊर्जांकडे बघतीये. ज्योतिर्लिंगाच्या वरती सगळे आयॉन्स, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक फील्ड जास्त त्यांना भासायला लागलेत. काहीतरी ब्रह्मांडात कॉस्मिक डान्स चाललेत या ज्योतिर्लिंगाच्या वरती. आता त्यांना अद्भुत वाटायला लागले. आता त्यांना रिसर्च करावंसं वाटायला लागलंय त्याच्यावर. काशी नगरीत शंकराचा निवास असल्याने तेथे अनेक ठिकाणी उपलिंगे आहेत. भांडेश्वर, दशाश्वमेध, संगमेश ही सगळं लिंगाची नाव आहेत. मी नाही वाचत. अयोध्या नगरीत नागेश नावाचे शिवस्थान प्रसिद्ध आहे. आबू पर्वतावर कदमेश, कोटेश, अचलेश नावाचे शिवस्थाने प्रसिद्ध आहेत. गोकर्ण क्षेत्रीय असलेले शिवस्थानही असेच प्रसिद्धी आहे. आणि या जर ज्योतिर्लिंगाचा आपण अभ्यास बघितला ना, तर ते प्रलय काळाच्याच याला कनेक्ट होईल तुम्हाला. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे कळेल की हे आले कसे, कुठून आले, कशासाठी आले. मग डोंगरावरच का, मग समुद्रातच काय असं. देवप्रयाग तीर्थी ललितेश्वर नावाचे. आता विष्णूने केले शिवसहस्त्र नावाचे कीर्तन. श्री सूत म्हणाले, हे मुनींनो, विष्णूच्या प्रार्थनेने जी सहस्त्र नावे घेतल्यावर शंकर संतुष्ट झाले, ती शंकराची सहस्त्र नावे मी तुम्हाला सांगतो. शिव, शंकराचे हे नाव त्रिगुण रहित मंगल करणारे आहेत. हर, शंकराचे हे नाव सृष्टीच्या अंतकाळी तर सर्व संहार करतो म्हणून पडले आहे. हर. मृड हे शंकराचे नाव सुखवाचक आहे. रुद्र हे शंकराचे नाव संहारकाळी संहारकाळी तो सर्वांना रडवतो म्हणून पडले आहे किंवा तो दुःखांना दूर करतो म्हणूनही त्याला हे नाव पडले आहे रुद्र. पुष्पलोचन म्हणजे त्याचे डोळे कमलाप्रमाणे सुंदर आहेत तो शंकर. अर्थीगम्य म्हणजे भक्तांच्या स्वर्ग, मोक्ष इत्यादी कामना पुरा करणारा. शंभू हे शंकराचे सुखदायक नाव आहे. महेश्वर म्हणजे जो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे तो. चंद्रपीड म्हणजे चंद्राचे म्हणजे मस्तकार चंद्राचे भूषण धारण करणारा. विश्वंभरेश्वर याचा अर्थ जग व सर्व देव यांचा स्वामी हो. बरं, मी काही वाचत बसत नाही. आपल्याला माहितीये शिव आपला श्वास आहे.
हे सगळं सत्य महत्वाचं आहे. हे ठीक आहे. श्वास आपलं काय काय करतो ते सगळे ते नावाजणार आहेत. आपल्याला हे आज संपवायचंय. उद्या मी नसणार आहे रिकामे. आज नाही तर फार तर उद्या किंवा परवा. परवा तर कोर्स आहे ना भाग 4. त्यामुळे परवा तर शक्यच नाहीये. आणि उद्याची गॅरंटी नाही. मी जाणार आहे बाहेर. तर हे सहस्त्र नाव आपल्याला उद्योगी पण नाव आहे बघा. जगताच्या निर्माणाचे कार्य करण्यासाठी अत्यंत उद्योगी शिव. सद्योगी सदा सुंदर योगाच्या साधनात पारायण असे शिव. एक 1000 नाव. बापरे. शिवसहस्त्र नाम स्तोत्राचे फल. श्री सूत म्हणाले की भगवान विष्णूने अशा प्रकारच्या सहस्त्र नावाने शंकराचे स्तवन केले व प्रत्येक नावाबरोबर एक कमळ शंकराला अर्पण केले. विष्णूची परीक्षा घेण्यासाठी शंकराने एक कमळ लपून ठेवले होते. एक कमळ जेव्हा पूजेत कमी पडू लागले तेव्हा विष्णूने आपले नेत्ररूपी कमल देण्याचे ठरवले. हे वाचले आपण महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात बहुतेक. त्याप्रमाणे नेत्रशास्त्राने खोबणीतून अलग काढून ते नेत्र कमल त्याने शंकराला वाहिले. ते पाहून प्रत्यक्ष शंकर त्या ठिकाणी त्या पार्थिव लिंगातून प्रकट झाले व ते विष्णूला म्हणाले, मी तुझ्या मनातील विचार जाणला आहे. तू देवांचे कार्य करण्याच्या इच्छेने इथे आला आहेस. म्हणून मी तुला दुष्ट संहारासाठी सुदर्शन चक्र देते. पिरॅमिडला वाचलं होतं. असे म्हणून त्यांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिले. विष्णूला सुद्धा ज्या सहस्त्र नामाच्या भक्तिपूर्वक स्मरणाने व पूजनाने सुदर्शन चक्र प्राप्त झाले ते हे शंकराचे सहस्त्रनाम मनात भक्ती असणाऱ्या सिद्धी प्राप्त करून देते. शंकरांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिले. त्यावेळी उत्तर दिशेला तोंड करून विष्णूने ते संस्कारपूर्वक व नमस्कारपूर्वक ग्रहण केले. नारदाचे शिवतत्व श्रवण. ऋषी म्हणाले, हे श्री सुत, आपण असे सांगा की प्राचीन काळी ऋषीगण व देवगण यांनी भगवान शंकराचीच आराधना का केली? श्री सूत म्हणाले, तुमचा प्रश्न चांगला आहे. एकदा हाच प्रश्न नारदाने ब्रह्मदेवाला विचारला. त्यावेळी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले होते. एकदा लक्ष्मीला बरोबर घेऊन विष्णूने शंकराचे पूजन केले. तेव्हा त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. म्हणून तेव्हापासून अन्य ऋषी व देव शंकराचे पूजन करू लागले. शिवरात्री व्रत. आता हे आपण वाचलं ना शिवरात्री व्रत. व्याघ्र कथा. हे मी पुढे नेते. व्याघ्र कथा हे वाचून झाले. तुम्ही बघा शिवरात्रीचं मुक्ती निरूपण वाचते मी आता. ती कथा जाऊ दे. व्याघ्र कथा. मुनींनी श्री सुतांना विचारले, आपण मुक्तीबद्दल माहिती सांगताना आम्हाला असे सांगा की मुक्ती मिळते म्हणजे काय होते? मुक्ती मिळाल्यावर कोणती दशा प्राप्त होते? श्री सुत म्हणाले, मोक्ष 4 प्रकारचा असतो. सारूप्य मोक्ष, सालोक्य मोक्ष, सानिध्य मोक्ष आणि सायुज्य मोक्ष. हे मोक्ष शिवव्रताने प्राप्त होऊ शकतात. ब्रह्मा, विष्णू इत्यादी धर्म, अर्थ, काम या 3 गोष्टीच देऊ शकतात. ते मुक्ती देऊ शकत नाही. मुक्ती देणारा शिव. म्हणून तर ते शिव साधक बनायचं आहे. लक्षात घ्या. गुणांचे स्वामी असून शंकर या तिन्ही गुणांपलीकडे असलेले मोक्ष देणारे आहेत. ते प्रकृतीपासून पर आहेत. हे ज्ञानरूपी महान देव असून ज्ञानाने जाणण्यास योग्य असे आहेत. ते अद्वैत असून कैवल्य मुक्ती ते देणारे आहेत. कैवल्य नावाची जी मुक्ती आहे ती 5वी होय. ती सर्व प्रकारच्या माणसांना दुर्लभ असते. बघा, कैवल्य मुक्ती. ज्याच्यामुळे हे सर्व जग उत्पन्न झाले आहे आणि ज्याच्या द्वारा या समस्त जगाचे पालन पोषण होत असते, त्याचप्रमाणे ज्या महान तत्वात अखेरीस सर्व तत्वांचा लय होतो, त्याचप्रमाणे ज्या शिवशक्तीने या सर्वांचा विस्तार केला आहे ते म्हणजे शिव होतो. वेदांनी शिवाला कलांनी पूर्ण आणि कलारहित असलेला असे उभय पक्षी त्याचे वर्णन केले आहे. हे असे विलक्षण स्वरूप आहे की ज्याचे ज्ञान ब्रह्मा, विष्णू, कुमार, चतुष्ट फार कशाला देवर्षी नारदांना सुद्धा नाही. एवढेच काय, पण त्या शिवाला व्यासपुत्र शुकदेव मुनी, अन्य मुनी, सर्व देव, वेदशास्त्र सुद्धा समजू शकले नाहीत. सत्य, ज्ञान, अनंत, सच्चित आनंद स्वरूप असे हे, हो, कैवल्य उपनिषद आहे की, असे हे रूप आहे. त्याला उपाधी नाही.
तो निर्गुण व शुद्ध चिरंतन आहे. ते परात्म तत्व तांबडे नाही, पिवळे नाही, निळे नाही की पांढरेही नाही. ते रस्व, दीर्घ, स्थूल किंवा सूक्ष्म सुद्धा नाही. जेथे मनासहित वाणी सुद्धा पोहोचत नाही, तेच शिवाचे परब्रह्म होय. ते परब्रह्म आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आहे. मायेपासून ते दूर असून द्वंद्वरहित आहे. मत्सररहित आहे. मत्सरताहीन आहे. शंकराने ज्ञान प्राप्त झाले म्हणजे किंवा भक्तिभावाने शंकराचे पूजन केले म्हणजे त्याची प्राप्ती होते. हे मुनींनो, या जगात ज्ञान प्राप्त करणे अति कठीण आहे. भजन, उपासना या मानाने सोपी होय. म्हणून मुक्ती प्राप्त करण्यासाठी शंकराचे भजन करावे. कारण शिव हे भजनांच्या अधीन राहतात. ते ज्ञान आत्मा असून मोक्षदाता आहेत. ज्ञान आत्मा असून मोक्षदाता आहेत. अनेक सिद्ध भक्तीच्या द्वारे या परम मोक्षाची प्राप्ती करून घेतात. सिद्ध म्हणजे बघा, सिद्ध योग, सिद्ध. महेश्वर शंकराच्या भक्तीला ज्ञान उत्पन्न करण्याची जननी समजतात. ती भक्ती निर्गुण आणि सगुण भेदामुळे अनेक प्रकारे करता येते. यामध्ये वैधी आणि स्वाभाविक भक्ती ही श्रेष्ठ होय. ती सुद्धा नैष्टिक आणि अनैष्टिक भेदामुळे 2 प्रकारची असते. अनैष्टिक भक्ती एकाच प्रकारची असते. भक्तीचे पहिल्यांदाच प्रकार बघतोय बरं का आपण, लिहून घ्या. भक्तीचे प्रकार पहिल्यांदा बघतोय. महेश्वर शंकराच्या भक्तीला ज्ञान उत्पन्न करण्याची जननी समजतात. बघा, भक्ती कशासाठी करायची आहे, तर ज्ञान उत्पन्न होण्यासाठी भक्ती करायची आहे. पहिली स्टेप आहे ती भक्ती निर्गुण आणि सगुण भेद. हे माहिती आहेत आपल्याला, निर्गुण आणि सगुण. यामध्ये वैधी आणि स्वाभाविक भक्ती ही श्रेष्ठ होय. वैधी आणि स्वाभाविक भक्ती, ती सुद्धा नैष्टिक आणि अनैष्टिक. हे लिहून घ्या 4 प्रकार. अनैष्टिक भक्ती एकाच प्रकारची असते, परंतु नैष्टिक भक्ती 6 प्रकारची असते. बघा किती छान आहे. भक्ती, श्रवण, कीर्तन, पूजा इत्यादी अनेक प्रकारांनी ती करता येते. कशाने येते? 6. नैष्टिक भक्ती 6 प्रकारची. कशाने करता येते? तर साधी भक्ती आपण जे म्हणतो ते श्रवण, ऐकून, कीर्तन, पूजा. भक्ती आणि ज्ञान यात तसा फरक नाही. म्हणून भक्ती व ज्ञानद्वारा नित्य सुखाची प्राप्ती होते. या दोन्ही गोष्टीत भेद मानणे योग्य नाही. जो भक्तीला विरोध करतो त्याला विशेष ज्ञान कधीच प्राप्त होत नाही. शिवभक्तीने ज्ञानाचा उदय लगेच होतो. बघा, शिवभक्तीने ज्ञानाचा उदय लगेच होतो. शंकराचे सगुण व निर्गुण स्वरूप. मुनींनी श्री सुतांना विचारले, शंकर कोण आहे? विष्णू कोण आहे? रुद्र कोण आहे? ब्रह्मदेव कोण आहे? नाविदा भक्ती म्हणजे कुठली? नाही दिलं त्याच्यात काही नाहीये. जे आहे ते आहे. मला नाही माहिती बाबा नाविदा भक्ती. सुलक्षणा मॅडम माहितीये का तुम्हाला? या सर्वात निर्गुण कोण आहे? मॅडम. नवविधा भक्ती. नवविधा भक्तीचे 9 भक्ती. प्रकार सांगितलेत नारद पुराणात. वंदन, दास्य वगैरे. बर आता बर, आपण वाचतोय त्यातले ते. हा. मला नाही माहिती. इथे तर नवविधा नाहीये, पण नैष्टिक आणि अनैष्टिक आहे. वेगवेगळं असतं प्रत्येक ग्रंथ. या सर्वात निर्गुण कोण आहे? आमच्या मनात याविषयी ज्या शंका निर्माण झाल्या आहेत त्या कृपया दूर कराव्यात. आपण हे सुद्धा वाचलेलं आहे. सूत म्हणाले, हे मुनींनो, या शंकराच्या सृष्टीच्या आरंभी जो निर्गुण निर्विकार परमात्म्यापासून उत्पन्न झाला त्यालाच वेदांताच्या जाणकारांनी शिव असे म्हटले. त्या शिवापासूनच पुरुषासहित प्रकृतीचा उद्भव झाला. नंतर त्या दोघांनी तेथे मुळात स्थित राहून पाण्यात तप केले. तिलाच पंचक्रोशी असे म्हणतात व तीच काशी होय. त्या काशीचे जल सर्वत्र व्याप्त झाले आहे हे लक्षात घेऊन विष्णू आपल्या मायेसहित त्या जलावर पडले व ते हरिनारायण या नावाने प्रसिद्ध झाले. आपण बऱ्याच उपनिषदांमध्ये वाचले, पुराणांमध्ये, उपनिषद नाही पुराणांमध्ये. आणि प्रकृती नारायणी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमलापासून उद्भूत झालेला म्हणजे ब्रह्मदेव होय. त्या ब्रह्मदेवाने आपल्या तपात ज्याला दर्शन दिले तो विष्णू होय. निर्गुण स्वरूप शिवाने ब्रह्मदेव व विष्णू यांच्यामध्ये निर्माण झालेला पारस्परिक विवाद शांत करण्यासाठी ज्या स्वरूपाचे प्रदर्शन केले तोच महादेव या नावाने विख्यात झाला. म्हणजे पहिलं
लिंग अवतरलं. त्यांनी म्हटले की मी शंभू विधात्याच्या मस्तकापासून प्रकट होईल. तेच रुद्र नावाने प्रसिद्ध झाले. आपल्या भक्तांवर अनुग्रह करणारे साक्षात शिव स्वतः रूपरहित असून सुद्धा सर्वांना ध्यान करता यावे म्हणून ते रूपवान झाले. ध्यान करता यावे म्हणून महादेव अवतरले. लिंग आलं ध्यानासाठी, भक्तीसाठी. मायेच्या 3 गुणांनी रहित असून सुद्धा शिवात किंवा सगुण रुद्रात वस्तुतः काहीही भेद नाही. ज्या प्रकारे सोने व सोन्याने निर्मित अलंकारात फरक नसतो, त्याचप्रमाणे ही गोष्ट होय. म्हणून हे दोघेही समान स्वरूप आणि समान कर्माद्वारा आपल्या भक्तांना समान रूपाने गती देणारे आहेत. अत्यंत पराक्रम करणारे रुद्र सर्व प्रकारे शिवाचेच रूप होतं. ते ब्रह्मा विष्णू यांना मदत करणारे आणि आपल्या भक्तांसाठी त्यांचे कार्य पुरे करण्यासाठीच अवतीर्ण झाले आहेत. जगात जे काही उत्पन्न झाले आहे ते सर्व क्रमाने लयाला जाते, परंतु रुद्राचा लय कधी होत नाही. रुद्र विष्णू इत्यादी मध्ये मिळून कधीच लयाला प्राप्त होत नाहीत. हे सर्व रुद्राला भजतात, परंतु रुद्र मात्र कोणालाच भजत नाही. जे रुद्राला भक्तिभावाने बसतात त्यांना शंकर प्राप्त होतो. जगात अनेक प्रकारचे अज्ञान असते, परंतु विज्ञान अनेक प्रकारचे कधीच नसते. या जगात ब्रह्मदेवापासून अगदी काडीपर्यंत जे काही आपल्याला दिसते ते सर्व शंकराचेच रूप होय. शंकराचेच स्वरूप काय पण दिसतंय तो शंकरच. तेथे विविध प्रकारची कल्पना करणे ही गोष्ट खोटी व व्यर्थ होय. सृष्टीच्या पूर्वी शिव आहेत. या सृष्टीच्या रचना कालाच्या मध्यकाली सुद्धा शिव आहेत आणि सृष्टीच्या अंतकालीही शिवच आहे. म्हणून त्याला अनादी म्हणजे काळच एंडच नाही त्याला, ना आधी ना एंड, ना सुरुवात ना शेवट. जेव्हा सर्व शून्य होते तेव्हा सुद्धा सदाशिव विद्यमान राहतात. अशा प्रकारे शंकर 4 गुणांनी युक्त आहेत. ते दोन्ही प्रकारच्या स्वरूपात असताना सुद्धा सर्व प्रकारच्या शक्तीची पूर्णता त्यांच्या छाई असल्या कारणाने ते सगुण आहेत. शंकरांनी विष्णूला सर्व वेदांचा उपदेश केला. अनेक वर्णयुक्त आणि मंत्रांनी युक्त असे आपले ध्यान व पूजा ज्यांनी विष्णूला सांगितली ते शंकर सर्व विद्यांचे स्वामी व वेदांचे निर्माते आहेत. या सृष्टीत सर्वांच्या वेळेचे प्रमाण असते, परंतु या काळाला मात्र काही प्रमाण नाही. तो स्वतः महाकालीने सेवा केलेला साक्षात महाकाल आहे. त्यांचा कोणी उत्पादक, पालक किंवा विनाश करणारा नाही, परंतु ते मात्र स्वतः सर्वांचे कारण झाले आहेत आणि विष्णू इत्यादी समस्त देवता त्यांच्यामुळेच कार्यभूत झाले आहेत. शिव स्वतः कारण आणि कार्यस्वरूप आहेत. त्यांचा अन्य कोणी कारण नाही. ते एक असून सुद्धा अनेक रूपे धारण करतात. त्याचप्रमाणे माझी लाईट गेली. त्याचप्रमाणे ते अनेक स्वरूपात असून सुद्धा एक रूपात राहतात. एक बीज फळाच्या बाहेर असतात ते बीज असते. अशा प्रकारे अनेक असूनही एक गुण आहे. शंकराचे सगुण व निर्गुण रूप समाप्त. आता ज्ञान निरूपण आणि शिवविज्ञान. शिवसूत म्हणाले, हे मुनींनो, शिवज्ञान अत्यंत गुप्त आणि मोक्ष पद प्रदान करणारे आहे. शौनक, कार्तिकेय, नारद, वेदव्यास, कपिल देव या सर्वांसमोर हे ज्ञान सांगितले गेलेले आहे. हे सर्व चराचर जग शिवमय आहे. त्याचप्रमाणे शिव सुद्धा सर्व जगमय आहे. परब्रह्माच्या स्वरूपापासून तृणापर्यंत जे काही या संसारात दिसते ते सर्व शिव रूप अर्थात शिव होय. ते केवळ ज्ञान स्वरूप होत. एक मिनिट, पडदा उघडते. त्याचप्रमाणे शिव सुद्धा सर्व जगमय आहे. परब्रह्माच्या स्वरूपापासून तृणापर्यंत जे काही या संसारात दिसते ते सर्व शिव रूप अर्थात शिव होय.
ते केवळ ज्ञान स्वरूप होतं. ज्याप्रमाणे पाण्यात अग्नीच्या तेजाची छाया पाहून असे वाटते की हा अग्नी त्या पाण्यात आहे, परंतु प्रत्यक्ष पाण्यात तो अग्नी नसतो. त्याचप्रमाणे या जगात साक्षात शंकराचा भास मात्र होत असतो, ते मात्र त्यात नसतात. बुद्धीच्या भ्रमालाच अज्ञान असे म्हणतात. प्रत्येक शास्त्रात बुद्धीचा भेद स्पष्ट दिसून पडतो. म्हणून त्या तत्व समान शास्त्रातील सिद्धांत भिन्न स्वरूपाचे असतात. परंतु वेदांती लोक परमेश्वराला नित्य अद्वैतच समजतात. आपल्या अंशाच्या स्वरूपात स्थित असलेला हा आत्मा अविद्येने मोहित होऊन मी आणि तू असे समजतो. परंतु शिव या अविद्येपासून सर्वथा रहित आहे. शिव सर्वांना व्याप्त करून समस्त जगात राहतात आणि समस्त चराचरात प्रभू शिव साक्षात कल्याण करणारे आहे. आता मी तुम्हाला ध्यान घेतलंय यासाठी बर का. आपण शिव बनून कसं राहिलो त्या ध्यानामध्ये, तुम्हाला थोडी अनुभूती आलीये. आता पुढच्या स्टेपला जायचंय आपल्याला. जो बुद्धिमान मानव शिव दर्शन प्राप्त करण्याचा उपाय शोधतो, तो वेदांताच्या मार्गाचा आश्रय ग्रहण करतो आणि त्यांचे दर्शन प्राप्त करतो. ज्या प्रकारे प्रत्येक लाकडात अग्नी व्याप्त असून तो त्या लाकडातच राहतो, परंतु जो कोणी त्या लाकडाचे मंथन करतो त्यालाच त्यातील अग्नीच्या दर्शनाचे फल प्राप्त होते. अशा प्रकारे विद्वान माणूस भक्ती इत्यादी साधनेने पुढे पाऊल टाकतो, तो निश्चितच त्या साक्षात शंकराचे दर्शन प्राप्त करतो. शिवभक्ताची भावना नेहमी अशी असावी की सर्वत्र शिवच शिव आहे, जगात दुसरे काही नाही. भ्रांतीवश ते शंकर तेथे नाना स्वरूपात भासमान होत असतात. जसे माती, सागर आणि सुवर्ण वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या रूपात दिसतात, तसे शंकर नाना रूपात दिसतात. वास्तविक विचार केला तर तेथे कारण आणि कार्यात काहीच भेद नाही. हा प्रतीत होणारा भेद केवळ आपल्या बुद्धीच्या भ्रांतीमुळे निर्माण होतो. जेव्हा ही बुद्धीची भ्रांती स्वरूप ज्ञानात नष्ट होते, तेव्हा हे अंतर दूर होते. कारण स्वरूप बीजापासून वृक्ष अनेक रूपात दिसतो, परंतु शेवटी तो वृक्ष नष्ट होतो आणि बीज मागे राहते. येथे ज्ञान संपन्न जीवात्मा बीज स्वरूप आहे आणि सर्व प्रकृती स्वरूपिणी विकृती वृक्षाप्रमाणे आहे. तरीही तिच्या निवृत्तीत ज्ञानीच पुढे असतो. हे सर्व जग शिव आहे आणि शिव हा संपूर्ण जग आहे. यात वस्तुता काही भेद नाही. ज्या प्रकारे एकाच सूर्याचे प्रतिबिंब मनुष्याला पाण्यात अनेक प्रतिबिंबित सूर्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे तो शिव एक असून सुद्धा भ्रांतीच्या कारणामुळे अनेक रूपात भासमान होत असतो. ज्याप्रमाणे आकाश व्यापक असून सुद्धा कोणाला त्याला स्पर्श करता येत नाही, त्याप्रमाणे तो सर्व व्यापक परमात्मा सुद्धा कधी स्पर्श कक्षेत येत नाही. तो जीवात्मा अहंकाराने युक्त आहे आणि शिव स्वतः त्या अहंकारापासून दूर आहेत. जीव क्षुद्र असून केलेल्या शुभाशुभ कर्माला भोगणारा आहे, परंतु शंकर परम महान आणि निरंतर नितांत व निर्लिप्त आहे. शुद्ध जीव सुद्धा अहंकाराने युक्त झाल्यामुळे तुच्छ होतो. ज्याप्रमाणे सोने मूल्यवान असून सुद्धा चांदी इत्यादी त्यात मिसळल्याने त्याचे मूल्य कमी होते, तेजाब आणि अग्नी व क्षार इत्यादींनी सोन्यावर प्रक्रिया केली म्हणजे जशी त्या मिश्र सोन्याची शुद्धी होते व त्याचे मूल्य वाढते, त्याचप्रमाणे संस्काराच्या द्वारा हा अहंकारी जीवात्मा सुद्धा शुद्ध स्वरूप पुन्हा प्राप्त करू शकतो. जीवाला एवढ्यासाठी सर्वप्रथम एखाद्या श्रेष्ठ गुरुची दीक्षा मिळाली पाहिजे. नंतर भक्तिभावाने त्याने शंकराचे पूजन व नामस्मरण केले पाहिजे. अशा प्रकारे बुद्धी झाली म्हणजे या देहाचे सर्व पाप व मळ दूर होते आणि सर्व अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उत्पन्न होते. जेव्हा हा जीवात्मा ज्ञान संपन्न होतो, तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो. त्याची बुद्धी अत्यंत निर्मल होते. शिवकृपेने तो शिवस्वरूप प्राप्त करून घेतो. ज्याप्रमाणे आरशात आपलेच रूप दिसते, त्याप्रमाणे शंकर आहेत. तो जीवात्मा परत मुक्त होऊन देहरहित होऊन शिवस्वरूप विलीन होतो. तीच वेळ आली ना तर. हा देह प्रारब्धामुळे प्राप्त होतो,
परंतु ज्ञानी माणसाचे शरीर दिसत असून सुद्धा तो शरीररहित होऊ शकतो. जो जीव आपल्या प्रिय वस्तूने सुद्धा अत्यंत हर्षित होत नाही आणि ज्याला अप्रिय वस्तू पाहून किंवा वाईट दशा आली असताही दुःख किंवा क्रोध वाटत नाही आणि सुख व दुःख या अवस्थेत जो शिव सारखीच भावना ठेवतो तो जीव ज्ञानवान जीव आहे. मग मी तुम्हाला सांगितलं आता महाशिवरात्रीचं ध्यान झाल्यापासून आपलं निरीक्षण करायचंय. आपल्याला किती हे तटस्थता येत चाललीये तर ते महाशिवरात्रीचं ध्यान घटलंय आणि आपल्या स्तंभात काहीतरी अवतरलंय की जे आपल्याला हे देतं. दुःख, क्रोध कमी, रस कमी होतो. मला जसं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी टाकलं सगळ्यांनी अनुभव, तसं आत्ता काही सिच्युएशन आहे ते टाका ना. जाणवतंय का नाही अजून बदल? आणि तो बदल जाणवण्यासाठीच आपल्याला दर महिन्याची महाशिवरात्र नाही शिवरात्र करायची. तो जीव ज्ञानवान जीव आहे. मुक्तीची इच्छा करणारा पुरुष आपल्या आत्मयोगाने किंवा तत्वविचाराने आपल्या शरीराचा त्याग करतो. बघा, तत्वविचाराने त्याग करतो. मुक्तीची इच्छा करणारा पुरुष आपल्या आत्मयोगाने किंवा तत्वविचाराने आपल्या शरीराचा त्याग करतो. म्हणून तत्वांचं ज्ञान घ्यायचंय, तत्वांना सगळं शिकायचंय, तत्व बदलायला शिकायची आहेत. जो सदाशिवात लीन होतो तो समस्त व्यथा पीडा यापासून सुटतो. जो सदाशिवात लीन होतो तो समस्त व्यथा पीडा यापासून सुटतो व ज्ञानाचे मूळ स्वरूप अध्यात्माची प्राप्ती करून घेतो. ज्ञानाचं मूळ स्वरूप अध्यात्माची प्राप्ती करून घेतो. त्यावेळी त्याला शंकराची प्राप्ती होते. भक्तीपासून प्रेम उत्पन्न होते. प्रेमाने श्रवणाने सत्संगाचा लाभ होतो. सत्संगाने जगात विद्वान गुरुची प्राप्ती होते. गुरुपासून जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा मुक्ती निश्चितच मिळते. जो मानव अत्यंत भक्तीच्या भावनेने शंकराचे भजन करतो तो निश्चितपणे शेवटी मुक्तीचे परमपद प्राप्त करतो. हे ऋषींनो, हे ज्ञान प्रत्यक्ष शंकराने विष्णुदेवाला सर्वप्रथम दिले होते. नंतर ते विष्णूने ब्रह्मदेवाला कथन केले. ब्रह्मदेवाने ते सनकादिक ऋषींना सांगितले. सनकादिकांनी हे ज्ञान नारदांना दिले. नारदांनी व्यासांना आणि व्यासांनी मला ते ज्ञान दिले. असे श्रीसुतांनी ज्ञानेच्छुक मुनींना कथन केले. हे ज्ञान तुम्ही जगाच्या हितासाठी यत्नपूर्वक सुरक्षित ठेवा. हे ज्ञान अनेक पुराणे, शास्त्र व वेद यांचे मनन चिंतन केल्यावर सारांश रूपाने व्यासांनी मला सांगितले होते, असे ते म्हणाले. श्री सूतांचे हे कथन ऐकून त्या मुनींना आनंद झाला. त्यांनी मोठ्या आदराने श्री सूतांचा आदर सत्कार करून त्यांची पूजा केली. ज्ञान निरूपण आणि शिवविज्ञान कथन समाप्त. कोटी रुद्र संहिता समाप्त. आता उमा संहिता. सनत कुमारांनी कथन केलेली महापातके किंवा दुष्ट कर्मे. व्यास म्हणाले, हे ब्रह्मपुत्रा, हे महापापी जीव लोक समजतात, त्या जीवांचे कृपा करून वर्णन करा. सनत कुमार म्हणाले, जो जीवात्मा नेहमी समाजाचे अहित करणाऱ्याला कामात म्हणजेच पाप कर्मात रत असतो तो नरकाचा अधिकारी होतो. मानसिक कर्म 4 प्रकारचे असते. दुसऱ्याचे धन आणि दुसऱ्याची स्त्री प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे हे मनाचे पहिले कर्म होय. आपल्या मनात दुसऱ्यांविषयी वाईट विचार आणणे हे मनाचे दुसरे कर्म होय. काम वासना, विचार आणि अभिनिवेशमनी आणणे ही मनाची आणखी 2 कर्मे होत. असंगत संभाषण करणे, असत्य तसेच अप्रिय गोष्टी बोलणे व कोणाच्या पाठीमागे चाडखोरी करणे ही वाणीची म्हणजे वाचेची 4 कर्मे होत. अभक्ष भक्षण करणे, हिंसा करणे, दुष्ट काम करणे, दुसऱ्याचे धन हडप करणे ही शरीराची 4 कर्मे होत. अशी शारीरिक, वाचिक, मानसिक प्रमुख 12 कर्मे होत. शिवाची निंदा, गुरुची निंदा, सज्जनांचे धन हरण करणे किंवा त्यांचा नाश करणे किंवा ज्ञानाचे पुस्तक हरण करणे ही 6 अनंत फल देणारी पापे होत किंवा वाईट कर्मे होत. जे आडोसा घेऊन स्नान करीत नाहीत किंवा जे संस्कारापासून दूर राहतात, जे विद्या देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव दाखवित नाही, जे अन्यायाने दान करतात किंवा मोहाने कुत्सित ज्ञानाचा प्रसार करतात, जे लोक स्वेच्छेने असंस्कृत
ठिकाणी झोपतात व नको ते तर्क कुतर्क करतात, जे कधीच सत्य बोलत नाहीत, जे कधीही कोणाला दान देत नाहीत, जे गुरुच्या कार्याला असाध्य समजून ते कार्य करण्याची टाळाटाळ करतात, जे पापी गुरुला, रोग्याला, असमर्थ व परदेशात राहणाऱ्याला किंवा शत्रूद्वारे घेरलेल्या किंवा तिरस्कृत मनुष्याला तसेच सोडून देतात, ते सर्व लोक शंकर निंदेच्या पातका इतके महापापी किंवा वाईट समजावे. विद्वानांची हत्या करणारा, दारू पिणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीबरोबर गमन करणारा व वरील सर्व दुष्टांची स्वार्थासाठी प्रेम ठेवणारा हे सर्व महापापी किंवा महादुष्ट समजावेत. जो विद्वानाला बोलावून दिलेले दान परत घेतो, दोषरहित पवित्र व्यक्तीलाही दोषी ठरवतो, तो महादुष्ट होय. जो मनुष्य आपल्या पाठ केलेल्या विद्येच्या किंवा प्राप्त केलेल्या विद्येच्या अभिमानात मग्न राहून एखाद्या उदासीन श्रेष्ठ विद्वानाला निस्तेज करतो, तो सुद्धा महादुष्ट होय. जो आपल्या दुष्ट अनुयायांच्या साहाय्याने आपल्या दुष्ट गुणांना प्रकट करून आपलीच उन्नती करून घेतो, तो सुद्धा महादुष्ट होय. जो देवाला दिलेली, विद्वानांना दिलेली, गायींना दिलेली कृष्णार्पण दानभूमी सुद्धा हरण करतो, तो सुद्धा महादुष्ट होय. अनितीने जो धर्म करतो, तो सुद्धा महादुष्ट होय. आपल्या आई-बापांचा त्याग करतो, खोटे बोलतो, शंकराच्याच भक्तीचे मांस खातो, शंकराच्या भक्ताचीच मांस खातो, न भक्षण करण्यायोग्य वस्तूंचेच भक्षण करतो व वनात निरपराध पशूंचा जो वध करतो, तो धर्म कार्यासाठी सुद्धा प्राणपणाला न लावता प्राण्याचा मोह करतो. जो गायीच्या गोठ्यांना व गावांना आगी लावतो, तो महादुष्ट होय. कोणाही दीन दुबळ्यांचे जो सर्वस्व हरण करतो, तो पुरुष किंवा स्त्रीचा विक्रय करतो, जो आपली कन्या योग्य वराला देत नाही, तो जीव महापातक. मी जरा रेकॉर्डिंग बंद करू आता. तर विभिन्न पापांचे किंवा रुद्र दुष्ट कर्माचे स्वरूप वर्णन. विद्वानांचे धन हडप करणे, दुसऱ्याचा वाटा स्वतः घेणे, अत्यंत घमंड करणे, अतिपाखंडीपणा दाखवणे, कोणी केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणे, या गोष्टीही पाप होतं. या प्रपंचाविषयी जास्त प्रवृत्ती ठेवणे, कंजूसपणा करणे, सज्जनांशी द्वेषभाव बाळगणे, दुसऱ्याच्या स्त्रीबरोबर गमन करणे, देवळातील व बागेतील झाडे, फुले नष्ट करणे, मंदिरात राहणाऱ्याला त्रास देणे, ही वाईट कर्मे ही पाप होतं. धान्य, पशु यांची चोरी करणे, जल अपवित्र करणे, बाग, सरोवर, स्त्री आणि संतान यांना विकणे, स्त्री धनाची अपेक्षा ठेवणे, कपाटाचा उपयोग करणे, कपटाचा उपयोग करणे, वेळेवर आलेल्याला काही न देणे, वाईट मार्गाने कमवलेला पैसा घेणे, व्यापारात कपटीपणा अंगीकारणे, या वाईट गोष्टीही पाप होतात. आपल्या जिभेच्या गोडीपायी तिच्या लाडासाठी वाईट काम करणाऱ्याला प्रवृत्त होणे, ही वाईट गोष्ट पाप होय. एकाच पंक्तीत जेवायला बसलेल्या लोकांना वाढण्यात भेदभाव करणे, ही वाईट गोष्ट ही पाप होय. जे लोक गोशाळेत, अग्निकुंडात, जलाशयात किंवा जलाशयाजवळ, रस्त्यावर किंवा पर्वत शिखरावर मलमूत्र टाकतात किंवा त्या विधीला जातात, तेही पाप होय. जे लोक दुसऱ्याचे दोष शोधतात, जे लोक कारण नसताना दुसऱ्याचा मार्ग अडवितात, जे कपटपूर्ण अन्न व वस्त्राचा व्यवहार करतात, जे लोक आपल्या नोकरांशी निर्दयपणे वागतात, जे लोक आपल्याला पाळलेल्या जनावरांना मारतात, ते पापाचे धनी होतात. जे लोक आपल्या नातेवाईकांना, म्हाताऱ्या माणसांना, दुर्बलांना, रोगी माणसांना, आलेल्या पाहुण्यांना भोजन देताना भुकेलेलेच ठेवतात किंवा त्यांना पूर्ण भोजन देत नाहीत, ते सर्व पापाचे धनी होतं. जे क्रूरपणे गायींना मारतात, जे उपाशी जनावराला कामाला लावतात, ते पापाचे धनी होतात. मनुष्य मरण पावला म्हणजे सारे धन व ऐश्वर येथे घरीच सोडून जातो. आता माझी बहीण तेच म्हणत होती USA ची, काय आहे माणसाचं जीवन आहे. म्हटलं काय आता किती उशिरा समजतं आपल्याला आयुष्यात, नाही का? फक्त एक जीवात्मा एकटा केलेल्या बऱ्या वाईट गोष्टींना म्हणजे पाप पुण्याला बरोबर घेऊन परलोकी जातो. तेथे त्याला आपल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. एखाद्याकडे येणे असताना तो योग्य रीतीने वसूल न करता तो ते मन मानेल त्याचप्रमाणे वसूल करतो. ही वाईट गोष्ट पाप होय. ज्या राज्यात प्रजानन कायदा न मानता आपल्या इच्छेप्रमाणे क्रय विक्रय करतात व ज्या राज्यात लोक नेहमी दुर्जनापासून व चोरांपासून भयग्रस्त झालेले असतात, त्या राज्याचा स्वामी हा वाईट होय. जे ब्राह्मण अन्यायी राज्यकर्त्यांचे दिलेले दान घेतात, ते सुद्धा अत्यंत वाईट किंवा पापी होतं. ज्या राज्यात चोरी करणाऱ्या चोराला सत्पुरुष समजून त्याला मान दिला जातो, ते राज्य वाईट होय. खाण्याच्या वस्तू, वस्त्रे यांची चोरी करणारी माणसेही वाईट होत. दुसऱ्यांची वस्तू, मग ती अगदी मोहरीचे दाणी का असणार, याची जरी चोरी केली तरी त्याचा वाईट परिणाम माणसाला भोगावा लागतो. पापकर्म
म्हणजे वाईट गोष्ट स्वतः मनाने, वाणीने किंवा शरीराने केले असता त्याचे फळ माणसाला अवश्य भोगावे लागते. नरक लोकाचा मार्ग आणि यमदूताचे स्वरूप वर्णन. माणसाने केलेल्या शुभ अशुभ कर्माचा निर्णय यमराजाद्वारे होतो. शुभ कर्म करणारे यमलोकात पूर्वद्वाराने जातात. पापकर्म करणारे प्राणी यमलोकात दक्षिण द्वाराने जातात. जेथे जायला 86,000 योजन अंतर पार करावे लागते. हा यमलोक पुण्य करणाऱ्यांना म्हणजे चांगले कर्म करणाऱ्यांना जवळचा आहे असे वाटते. वाईट करणाऱ्यांना हा दूर आहे असे वाटते. पापी प्राण्यांना महाभयंकर मार्गातून तेथे जावे लागते. त्यांच्या मार्गात भयंकर काटे, कोठे वाळूच वाळू, कोठे सुरीच्या धारेसारखे काट असलेले पाषाण, तर कुठे मार्गात अत्यंत चिखल झालेला असतो. अशा मार्गातून जाताना त्या जीवाला कधी तापलेल्या वाळूत कंठापर्यंत बुडावे लागते, तर कधी त्याला अत्यंत घाणेरड्या पाण्यात बुडावे लागते आणि कधी त्याला महाभयंकर प्राण्यांच्या जंगलातून जावे लागते. तर कधी त्या जीवाला विषारी माशा, सर्प असलेल्या मार्गातून जावे लागते. मार्गात राक्षस, राक्षसिनी व भयंकर प्राणी सतत त्या जीवाला भय व यातना देत असतात. अशा या मार्गाने या जीवाला जावे लागते. पाषाणांचा पाऊस, फुलकांचा पाऊस, अग्नीचा पाऊस, धुळीचे वादळ, भयंकर मेघगर्जना, भयंकर वारा अशा गोष्टींनी घाबरून हा पापी जीव यमलोकाचा प्रवास करीत असतो. यमराजाचे दूत त्याला त्या वाटेने जबरदस्तीने घेऊन जात असतात. पापी प्राणी जेव्हा प्रेत होतात तेव्हा त्यांचा गळा वस्त्ररहित असतो. ओठ आणि टाळू सुकलेली असते. भुकेने व्याकुळ झालेला हा जीव यमपुरीची यात्रा करीत असतो. हे पापी जीव यमदूत जबरदस्तीने नेत असताना त्यापैकी काहींची तोंडे जमिनीवर व पाय वर असलेल्या अवस्थेत यमदूत त्यांना नेतात. काहींच्या हातात यमदूतांची खिळे ठोकलेले असतात. काहींच्या जीवित खिळा ठोकून आणि दोरी बांधून यमदूत त्याला घेऊन जात असतात. त्याचप्रमाणे काहींच्या नाकात तर काहींच्या ओठात खिळे ठोकून दोरी बांधून दूत त्यांना नेतात. वाईट कामे करणाऱ्या व दुष्टपणा करणाऱ्या या जीवापैकी काहींचे हात, काहींचे पाय, काहींचे ओठ, काहींचे नाक, काहींचे लिंग कापलेल्या अवस्थेत असता यमदूत त्यांना नेतात. अशा प्रकारे अनेक यातना भोगीत हे वाईट कृत्य करणारे जीव प्रेतपुरीत पोहोचतात व यमदूत यमराजांच्या समोर त्यांना उभे करतात. धर्म, कर्म व चांगले कृत्य करणाऱ्या जीवात्म्यांचे यमराज स्वागत करतो व त्यांना स्वर्गाचा मार्ग दाखवतो. वाईट कृत्य करणाऱ्याला यमराज महाभयंकर दिसतो. त्याला 18 हाती असलेले त्या जीवाला दिसतात. काजळासारखा त्याचा रंग असलेला त्याला दिसतो. जळणाऱ्या आगीप्रमाणे त्याचे डोळे त्याला दिसतात. यमदूताचे स्वरूपही भयानकच असते. यमाजवळ काळ्या रंगाचा काळा भयानक राजमारी उग्र महामारी व वारून कालरात्री हजर असतात. यमदूताच्या हातात त्रिशूल, अंकुश, पाश, चक्र, खडग इत्यादी हत्यारे असतात. यमदूत असंख्य असतात. चित्रगुप्त तेथेच असतो. नरक आणि प्रायश्चित्त. महाप्रभू धर्मात्मा चित्रगुप्त यमराजाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत क्रोधित होऊन वाईट कृत्य करणाऱ्याला म्हणजेच पापी लोकांना शिक्षा देतात. अन्यायाने राज्य करणाऱ्यांना सुद्धा कठोर शिक्षा दिली जाते. यमराजाच्या आज्ञेप्रमाणे चंड, महाचंड असे यमाने दूत अशा दुष्ट दुराचारी समाजघातिक राजांना पकडून नरकाग्नीत टाकतात. हा नरकलोक पृथ्वीच्या खाली 7 करोड 28 योजन दूर घोर अंधकारात बुडालेला आहे. कोटी घोर, सुघोर, अतिघोर, महाघोर आणि दार तलातल भयानक काल रात्री भयोत्कटा, चंड, महाचंड, चंड, कोलाहल, प्रचंड चंड, पद्मा, पद्मावती, भीता, भीमा, भीषण, नायिका, कराला, विकराला, वज्रा, त्रिकोणा, पंचकोणा, सुदीर्घ, अखिलातीता, समाधी, बमतलवाला, अतिउग्र आणि शेवटचा नरकदीप्त माया हा आहे. या नरकात 28 प्रकारच्या पापांच्या यातना भोगाव्या लागतात. रौरव नरकात प्राणी दुःखी होऊन केलेल्या कर्माबद्दल रडतो. अशाच प्रकारे नरकाची विभिन्न नावे असून तो निरनिराळ्या वाईट कृत्यांच्या यातना भोगण्याची साधने होतो. या नरकात प्राण्यांना जागृत केलेल्या कृत्यांचा जाब द्यावा लागतो. ज्याप्रमाणे सुवर्ण लोहासारख्या धातूतील अशुद्धीपणा किंवा मळ काढून टाकण्यासाठी या धातूंना अतितप्त अग्नीत ठेवतात, त्याचप्रमाणे दुष्ट पापी प्राण्यांची दुष्टता व पाप नष्ट व्हावे म्हणून त्यांना त्यांच्या कर्माप्रकारे वेगवेगळ्या नरकात टाकतात व प्रचंड अग्नीत वारंवार तो जीवात्मा होरपळून निघाला म्हणजे त्याला पुन्हा
अन्य ठिकाणी त्याच्या कर्माप्रमाणे यातना भोगण्याला फेकून दिले जाते. विष्ठेने भरलेल्या विहिरीत, रक्त आणि पोवाने भरलेल्या विहिरीत, त्याचप्रमाणे अत्यंत भयंकर प्राण्यांच्या तावडीतून यातना भोगून आलेल्या त्या प्राण्याला त्रिशूळासारख्या पाते असलेल्या चरकात निर्दयपणे टाकले जाते. तेथे तिळाप्रमाणे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. आग व अग्नीने लोखंडाच्या पात्रात तापलेल्या अवस्थेत त्याला भाजले जाते. तेलाने पूर्ण असलेल्या कढईत त्याच्या पायाला, हृदयाला, आता स्थूल शरीर नसतं, पण दुसरं शरीर असतंच ना. हृदयाला आणि जिभेला अत्यंत यातना दिल्या जातात. अशा प्रकारे नरकाच्या भयंकर यातना भोगण्यासाठी संपूर्ण पापी लोकांना क्रमाक्रमाने पाठवलं जातं. जे सत्पुरुषांची निंदा करतात, त्यांचे कान नरकामध्ये तापलेल्या लोखंडाच्या व तांब्याच्या खिळ्यांनी छेदले जातात. अशा प्रकारे ज्या ज्या इंद्रियाने जे जे वाईट काम केले असेल, त्या त्या इंद्रियाने केलेल्या पापाबद्दल नरकामध्ये यातना भोगाव्या लागतात. जो मनुष्य या जगात आई-वडिलांच्या अंगावर हात उगारतो किंवा त्यांच्याकडे डोळे वटारून बघतो, त्यांचे मुख व डोळे अशा प्रकारच्या तापलेल्या लोखंडाच्या किंवा तांब्याच्या खिळ्याने छेदले जातात. वाईट नजरेने पाहणाऱ्या मनुष्याचे डोळे लाल गरम सुयांनी व गरम राखेने भरतात. जो मनुष्य देव, अग्नी, गुरु, विद्वान यांना काही दिल्याशिवाय स्वतः खातो, त्याची जीभ आणि तोंड अशा प्रकारे लोखंड व तांब्याच्या खिळ्यांनी छेदली जाते. जो पूजेच्या वस्तूला, गाईला व एखाद्या पवित्र गोष्टीला पायाने स्पर्श करतो, त्याचे हातपाय खिळ्यांनी ठोकले जातात. यमराजाचे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत. ते यमराजाचा मार्ग नेहमी अडवित असतात. त्यांना वायव्य व नैऋत्य दिशेला नेहमी बळी दिला व शंकराची रोज पूजा केली म्हणजे त्यांना यमराजाचे मुख पाहावे लागत नाही. असे लोक सरळ स्वर्गाला जातात. प्रत्येक मनुष्याचे आवश्यक कर्तव्य आहे की त्याने प्रतिदिवशी यथाशक्ती आपल्या भोजनाच्या अन्नातून एखाद्या भुकेल्या जीवाला किंवा गावातील एखाद्या माणसाला अन्न द्यावे. ज्याच्या घरातून असा अन्नार्थी परत जातो, तो महान पापी तेथे दुःख भोगतो. स्वतःपुरते चवीने खाणाऱ्या माणसाच्या जिभेचे मांस येथे यमदूतांद्वारा काढून घेतले जाते आणि त्याला जंतू खायला घातले जातात. अशा प्रकारे जो खोटी साक्ष देतो व खोटे बोलतो, त्याला रवरव नावाच्या नरकात यातना भोगाव्या लागतात. जो बालकाची हत्या करतो, सोने चोरतो, विश्वासघात करतो किंवा त्या कामात त्या दुष्टाला मदत करतो, अशा प्रकारच्या वाईट कर्म करणाऱ्यांना तप्त कुंभ नावाच्या नरकात यातना भोगाव्या लागतात. स्त्रीला विकणारा, खोटे व्याज लावणारा पापी तप्त लोह नावाच्या नरकात यातना भोगतो. गुरूंचा तिरस्कार करणारा, मागून भोजन करणारा, देव प्रतिमांना दूषित करणारा, अगम्य स्त्रीशी गमन करणारा तप्त बल नरकात जातो. कारण नसताना जो झाडे तोडतो, तो असिपत्रवन नावाच्या नरकात जातो. जे आचार भ्रष्ट होतात, जे श्वपाक नावाच्या नरकात जातात, जे व्रत घेऊन सोडतात, ते आपल्या आश्रमाचे लाचार भ्रष्ट करतात, त्यांना अति कठोर यातना भोगाव्या लागतात. अशा प्रकारे शेकडो हजारो नरक असून त्या प्रकारच्या यातना भोगण्यासाठी पापात्म्याला तेथे जावे लागते. पापे सुद्धा 1000 प्रकारची आहेत. जो मनुष्य मन, वाणी, कर्म याद्वारे अयोग्य व विपरीत कर्म करतो, त्याला निश्चितच नरक यातना भोगाव्या लागतात. जितके जीवजंतू स्वर्गात राहतात, तेवढेच जीवजंतू नरकात राहतात. जो मनुष्य आपल्या केलेल्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त शास्त्राप्रमाणे घेत नाहीत, त्या पापी जीवांना अखेरीस नरकात जावे लागते. भगवान शंकराचे स्मरण अर्चन समस्त प्रायश्चित्तांपेक्षा श्रेष्ठ होय. पश्चातापूर्वक शंकराचे स्मरण केले म्हणजे तो जीव त्या पापांपासून विमुक्त होतो व स्वर्ग आपली किंवा मोक्षाला पोचतो. पाप आणि पुण्य हेच नरक व स्वर्ग होतं. मनुष्याच्या मनाच्या परिणामामुळे त्याला सुख दुःख प्राप्त होतात. म्हणून ज्ञान हेच परब्रह्माचे स्वरूप होय. हे संपूर्ण जग ज्ञानात्मक आहे. जलदानाची माहिती आहे. वृक्ष लावणे याची माहिती आहे. आता पुराणात देण महत्व असते. वनात कंद मूळ फळ खाऊन जो वेदाची एक ऋचा आत्मसात करतो, त्याला तप करण्याचे फल प्राप्त होते. ज्या प्रकारे सूर्य चंद्राशिवाय हे जग प्रकाशहीन होईल, त्या प्रकारे पुराणाच्या ज्ञानाशिवाय हे सारे जग अंधकारमय होईल. म्हणून पुराणाचे अध्ययन अवश्य केले पाहिजे. अज्ञानाने परिपूर्ण असलेले हे जग शास्त्राच्या ज्ञानाद्वारेच समजून घेता येते. तसेच अज्ञानाचे योग्य प्रकारे निराकरण करताना पुराणे पतनापासून रक्षण करतात. कोणत्याही मंदिरात जो पुराण किंवा अन्य धर्मग्रंथाचे वाचन करतो
व लोकांना ज्ञान देतो त्याला राजसूय व अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. जो मनुष्य क्षणमात्र जरी शंकराची कथा श्रवण करतो त्याची कधी दुर्गती होत नाही. शिवपुराण श्रवण करणे व शिवनाम घेणे हे कल्पवृक्ष फलाच्या प्राप्ती इतके मोठे आहे. म्हणजे बघा, आता आपण शिवपुराण श्रवण करणे व शिवनाम घेणे हे कल्पवृक्ष फलाच्या प्राप्ती एवढे मोठे आहे. शिवकथारूपी अमृताचे पान करणाऱ्याचे कुल अमर होते. पुराण श्रवणाने पाप लोप पावून धर्म भावना वाढते व तो ज्ञानी होतो. शिवलोकाची प्राप्ती. श्री व्यासांनी विचारले, हे सनत कुमारा, आपण शिवलोकाच्या प्राप्तीविषयी सांगा. श्री सनत कुमार म्हणाले, हे पराशर पुत्र श्री व्यासा, या विषयीची माहिती सांगतो, ती ऐक. या शिवप्राप्तीचे तप ब्रह्मदेवाने केले व करीत आहे. या शिव तपातच विष्णू सुद्धा मग्न असतात. शिव सुद्धा याच तपात मग्न असतात. ज्या भावनेने या लोकात हे तप केले जाते तेच फळ या जगात तप करणाऱ्याला मिळते. तप हे 3 प्रकारचे असते: सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. देव, संन्यासी व ब्रह्मचारी यांनी केलेले तप हे सात्विक तप होय. दैत्य व मानवाने केलेले तप हे राजस किंवा रजोगुणी असते. राक्षस किंवा दुष्ट कर्म करणाऱ्यांनी केलेले तप हे तामस तप होय. विद्वान मुनींनी तपाचे फल सुद्धा 3 प्रकारांनी सांगितलेले आहेत: जप, ध्यान आणि भक्ती सहित केलेले देवतेचे पूजन म्हणजे सात्विक तप फल देणारे आहेत. बघा, काय काय सात्विक तपाचे फल देतात: जप, ध्यान आणि भक्ती सहित. या जगात आणि परलोकात मनुष्याची मनोकामना त्यामुळे पूर्ण होते. कामना फलाच्या उद्देशाने देह कष्टवून शरीराला यातना देऊन केलेले तप हे राजस तप होय. कामना फलाच्या उद्देशाने देह कष्टवून शरीराला यातना देऊन केलेले तप हे राजस तप होय. आपल्या इच्छेच्या सिद्धीसाठी केले जाणारे तप हे तामस तप होय. सात्विक तपात निश्चय, धर्मबुद्धी, स्नान, पूजा, जप, होम, सुचिता, पवित्रता आणि अहिंसा या गोष्टी आवश्यक व पवित्र होत. या तपात व्रत, उपवास, मौन, इंद्रिय निरोध, बुद्धी, विद्या, सत्य, क्रोध, दान, शांती, दया या भावना प्रमुख असतात. या तपाच्या वेळी एखादे सरोवर, विहीर किंवा महाल यांची निर्मिती, यज्ञ करणे व तीर्थयात्रा करणे या गोष्टी अंतर्भूत आहेत. संक्रांती, विषुव व योगाच्या वेळी व तिन्ही काळी ध्यानधारणा करावी. रेचक, पूरक, कुंभक हे 3 प्राणायामाचे प्रकार आहेत. नाडी संचाराचे ज्ञान करणे व प्रत्याहार रोखणे आवश्यक आहे. काष्टावस्था, मृतावस्था व हरितावस्था या 3 अवस्था होत. या अवस्थेत अनेक गोष्टी प्राप्त होतात. या अवस्था पापनाश करणाऱ्या आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी गोष्टींचे कारण मनुष्य योनीत जन्म ग्रहण करणे असे सांगितले आहे. म्हणून मानव जन्म प्राप्त झाला असता त्याचा उपयोग धार्मिक पद्धतीने पालन करून कर्म करावे. ही भूमी कर्म करणाऱ्याला योग्य असे क्षेत्र होय. येथे स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीसाठी कर्म करता येते. हे भारतवर्ष हीच कर्मभूमी व हीच त्या कर्माचे फल देणारी भूमी होय. बघा, भारतवर्ष म्हणजे आपलं. जोपर्यंत सत्कर्माचे साधन असलेले हे शरीर चांगले आहे तोपर्यंत धर्मकृत्य करावे. कारण शरीर दुर्बल झाले असता दुसऱ्याने कितीही प्रेरणा दिली तरी त्या शरीराकडून काही करणे शक्य होत नाही. ज्या प्राण्याने दानरूपी पक्ष आपल्या सोबत बांधून घेतले असेल त्या प्राण्याची यमलोकाची यात्रा सुखाची होते. परलोकात जाण्याचे साधन आणि निरामय मोक्षाचा उपाय पुण्य होय. पुण्य प्राप्तीचे एकमेव स्थान शिव होय. शंकराचे शिव हे 2 अक्षरी नाव जगाच्या अनेक रोगांवर एकमेव उपाय होत. शिवभक्तीनेच भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. त्यामुळे शिवलोकाची प्राप्ती होते. मृत्यूकाल ज्ञान. आता शिवसर्वोदय शास्त्रात आहेच आहे ना हे सगळं ज्ञान. सगळे नियम आहेत. आपला मृत्यू कधी होणार आहे, काय आहे, कुठला श्वास किती वेळ चालला तर किती घटकांनी मृत्यू होणार आहे, तो आजारी पेशंट आहे, तो मरणार आहे, नाही मरणार आहे, सगळं ज्ञान आहे. आता हे मृत्यूकाल ज्ञान बघा, पार्वतीने शंकरांना विचारले, आपल्या कृपेने मी सर्व ज्ञान प्राप्त केले आहे, पण या कालचक्राच्या विषयी अजून माझ्या मनात संशय आहे, म्हणून आपण मला मृत्यूकाल ज्ञानाविषयी सांगावे. शिव म्हणाले, हे पार्वती, मृत्यूकाल ज्ञानाची प्रमुख चिन्हे आहेत: दिन, पक्ष, मास, ऋतू, अयन, वत्सर. ज्याचे पिवळे, हे सगळं आहे बरं का शिवसर्वोदय शास्त्रात, ज्याचे पिवळे शरीर एकाएकी लाल दिसू लागेल, हे काही मी वाचत नाही, उगाच तुम्ही तर्क करत बसणार. कारण नाडीचं काही सांगितलं की मग लगेच तुम्हाला टेन्शन पण येतं.
भक्ती योग. मुनींनी विचारले, हे व्यासांच्या शिष्या श्री सुता, आम्हाला भक्ती योग व नवरात्राचे महत्व याविषयी माहिती सांगावी. सूत म्हणाले, जगदंबा श्री मातेचे भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारे ज्ञान योग, क्रिया योग व भक्ती योग असे 3 मार्ग आहेत. मनुष्याच्या मनाचा आत्म्याबरोबर जो संयोग होतो तो ज्ञान योग होय. भगवती देवी आणि आत्मा यांचे एकरूप होणे म्हणजे भक्ती योग होय. आणि ज्यामध्ये बाह्य क्रियांचा उपयोग केला जातो तो क्रिया योग होय. या तिन्ही योगांना क्रिया योग असे म्हणतात. तिन्ही योगांना क्रिया योगच असं नाव आहे. कर्मामुळे भक्तीचा उदय होतो आणि भक्तीने ज्ञान उत्पन्न होते आणि ज्ञानाने मुक्ती प्राप्त होऊ शकते. कर्मामुळे भक्तीचा उदय होतो आणि भक्तीने ज्ञान उत्पन्न होते आणि ज्ञानाने मुक्ती प्राप्त होऊ शकते. योग हे मुक्तीनेच प्रमुख कारण होय. योग हे मुक्तीचे प्रमुख कारण होय आणि क्रिया योग हा योगाचे परम साधन होय. सृष्टीला समजावून घेऊन सनातन ब्रह्माला प्रवासी समजून या दोघांच्या अभिज्ञ शरीराचे ज्ञान करून घेऊन मनुष्य सांसारिक बंधनातून सुटका करून घेऊ शकतो. जो कोणी मनुष्य मंदिर तयार करतो त्याला महान पुण्य प्राप्त होते. जो मनुष्य सुलक्षणांनी संपन्न अशी देवतांची मूर्ती तयार करून बसवितो त्याला परलोकाची प्राप्ती सहज होते. ज्याला असे मंदिर किंवा अशी मूर्ती द्रव्याभावामुळे करता येत नाही अशा मनुष्याने मनात जरी श्री मातेची उत्तम मूर्ती स्थापन केली, मनात जरी, आपलं शास्त्र इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग तेच आहे. बघा पुराणात पण लिहिले, अशा मनुष्याने मनात जरी श्री मातेची उत्तम मूर्ती स्थापन करण्याची इच्छा ठेवली तरी त्याला सुद्धा हेच पुण्य प्राप्त होते. म्हणजे इच्छा ठेवली तरी आपण तर किती वेळा पूजा अर्चा सगळ्या करतो. कृष्ण पक्षाची अष्टमी किंवा नवमी याच प्रमाणे अमास्या इत्यादी दिवशी गंधपुष्पाने देवीची विशेष रूपाने पूजा करावी. या दिवशी देवी सुक्ताचा किंवा स्त्री सुक्ताचा पाठ करावा. तुलसी दल देवीला वाहावे आणि कमल पुष्पे देवीला वाहावे. चैत्र महिन्यातील शुक्ल तृतीयेला जो कोणी देवीचे व्रत करतो त्याचे दुःख नाहीसे होऊन देवीची त्याच्यावर कृपा प्राप्त होते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अक्षय तृतीयेला जो कोणी देवीचे व्रत करतो, शंकरासहित देवीची पूजा करतो, त्याचे दुःख नष्ट होऊन त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाचा लाभ होतो. ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला जो कोणी देवीचे पूजन करतो त्याला असाध्य गोष्टी साध्य होतात. आषाढ शुद्ध तृतीयेला भगवतीचा रथोत्सव करावा. या भूमीला रथ समजून सूर्य व चंद्र ही त्या रथाची चाके समजावीत. वेद ह्या त्या रथाला जोडलेले घोडे होत आणि ब्रह्मदेव हा या रथाचा सारथी होय असे कल्पून रथाच्या काढलेल्या आकृतीत पार्वतीची प्रतिमा काढून तिचे पूजन करून तिचा जय जयकार करीत तो रथ हाकावा. हा रथ जो खरोखर तयार केलेला असेल तर गावाच्या सीमेपर्यंत सवाद्य मिरवत न्यावा. तेथे त्याचे पूजन करावे. तेथे देवीचे स्तवन करावे. नंतर देवीला मूळ ठिकाणी परत आणावे. अशा प्रकारे जो भक्त या तिथीला देवीचा रथोत्सव करतो त्याला या जगात संपूर्ण ऐश्वर्य व सुखे भोगावेस मिळतात व शेवटी त्याला परमपद प्राप्त होते. अशा प्रकारे श्रवण भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयाला देवीचे व्रत केले म्हणजे त्याला पुत्र पौत्रादी व धान्य प्राप्ती होतात. अश्विन महिन्यात नवरात्रीतील तृतीयेच्या दिवशी सुद्धा देवीचे व्रत केले म्हणजे त्याला पुत्र पौत्रादी व धनधान्यादी प्राप्त होतात. अश्विन महिन्यात नवरात्रीतील तृतीयेच्या दिवशी सुद्धा देवीचे विशेष प्रकारे व्रत करावे. त्यामुळे व्रत करणाऱ्याचे मनोरथ सिद्धीला जातात. नवरात्रीचे व्रत देवीचे महत्वाचे व्रत होय. हे व्रत प्रथम विरथाचा पुत्र राजा सुरथ याने केले होते व त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले होते. या व्रताच्या प्रभावानेच अयोध्येचे राजे ध्रुव संधीचे पुत्र राज्य सुदर्शनाला त्याचे गेलेले राज्य मिळाले होते. आता कैलास संहिता आहे बघा, ओंकार जिज्ञासा व शिवस्वरूप हे वाचूयात. ओंकाराचं महत्व हे मी थोडस वेगळं रेकॉर्डिंग करते म्हणजे आपले ओंकार साधना